अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माननीय विरोधी पक्ष नेत्यांचा अनुभव मोठा आहे। त्यांनी कृषी मंत्री म्हणून अनेक वर्ष काम केलंय आणि आम्ही सातत्याने चर्चा करा अशा प्रकारची विनंती याकरताच करतोय की शेवटी हे चर्चेचं व्यासपीठ आहे। काही अनुभव आमचे आहेत, काही त्यांचे आहेत आणि एखादी उपाययोजना जर करायची असेल तर ती उपाययोजना चर्चेच्या अंतीच होते। आज जो प्रश्न माननीय आमच्या कृषी मंत्र्यांनी उपस्थित केला, समजा 50% शेतकऱ्यांना कर्जच मिळालेलं नसेल तर कर्जमुक्तीचा त्यांना फायदा होणार आहे का? चर्चा तर करावी लागेल। मागच्या कर्जमुक्तीमध्ये शेतकऱ्यांच्या ऐवजी बँकांची कर्जमुक्ती झाली, सोसायट्यांची कर्जमुक्ती झाली, चर्चा तर करावी लागेल। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी इतके गंभीर प्रश्न आहेत आणि माझी विरोधी पक्षाला विनंती आहे, एवढा मोठा दुष्काळ, 15-15, 20-20 हजार गावं, अध्यक्ष महोदय 2-2 नाही 4-4 वर्ष दुष्काळामध्ये आहेत। इतकी भीषण परिस्थिती असताना या राज्यामध्ये एखाद्या प्रश्नावर संपूर्ण सभागृहाने एकत्रित चर्चा करून काय उपाययोजना आहेत, या उपाययोजना करायच्या की केवळ राजकारण करायचं? अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आणि तुमचा अनुभव आहे, 15 वर्ष तुम्ही अध्यक्ष महोदय या ठिकाणी काम केलेलं आहे। मी हे म्हणणार नाही, हे तर सगळ्यांना माहिती आहे की ही परिस्थिती आली त्याला जबाबदार कोण आहे, पण ते राजकारण मला करायचं नाही। पण किमान तुमच्या 15 वर्षाच्या राज्यामधनं जो अनुभव तुम्हाला आलेला आहे त्याचा तर तुम्ही या ठिकाणी कमीत कमी या सभागृहामध्ये त्या माध्यमातून तुमची मतं जर मांडली अध्यक्ष महोदय तर किमान या सभागृहात सकारात्मक चर्चा होईल आणि चर्चेच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय काय काय उपाययोजना करता येणं शक्य आहे ते सरकारच्या वतीने निश्चित सांगितलं जाईल। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझं मत असं आहे की या ठिकाणी ही आग्रही मागणी त्यांनी सोडून द्यावी, चर्चा या ठिकाणी त्यांनी करावी अध्यक्ष महोदय। आणि मी निश्चितपणे सांगतो की अध्यक्ष महोदय, तुमचे अनुभव, आमचे अनुभव, शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी एकत्रितपणे मांडून राज्यासमोरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी राजकारण दूर ठेवून आम्ही सगळे एकत्रितपणे उभे आहोत, अशा प्रकारचं चित्र या सभागृहातलं आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी नेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याच्या ऐवजी त्यांनी चर्चा करावी अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, एक बाब या ठिकाणी आज स्पष्ट झालेली आहे। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाला शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी रस नाही अध्यक्ष महोदय, केवळ राजकारण करायचं आहे। अध्यक्ष महोदय, दुष्काळाच्या अशा भीषण परिस्थितीमध्ये ज्यावेळी शेतकरी अपेक्षा करतोय की या राज्यामध्ये छोटे छोटे राजकीय स्वार्थ विसरून राज्यातल्या सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकरता अध्यक्ष महोदय काही ना काही उपाययोजना केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की या ठिकाणी दुष्काळाचं राजकारण होत आहे। आणि अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने पुन्हा एकदा सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि संपूर्ण विरोधी पक्षाला सांगतो की ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती असते त्यावेळी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं असतं। या देशाची परिस्थिती आहे की जेव्हा देशावर संकट आली सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं, पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी इतकी परिस्थिती गंभीर असताना देखील ज्या प्रकारचं वर्तन विरोधी पक्षाच्या वतीनं चाललंय, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं, निव्वळ राजकारण हे विरोधी पक्ष करतायत आणि म्हणून या अशा प्रकारच्या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो।